नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये सुकन्या समृद्धी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जे अकाउंट ओपन होतं, हे अकाउंट फक्त गर्ल चाइल्डसाठी आहे. यामध्ये एज लिमिट पाहायला गेलं तर 10 वर्षाच्या आतमध्ये जे काही गर्ल चाइल्ड आहे, त्यांचा अकाउंट आपण ओपन करू शकतो. हे अकाउंट ओपन करण्यासाठी गर्ल चाइल्डचं बर्थ सर्टिफिकेट आणि जे काही गार्जियन आहेत, त्यांचा ॲड्रेस प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ हे डॉक्युमेंट्स लागतील. हे अकाउंट आपण कुठे ओपन करू शकतो? तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक, कोणतीही पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट बँक, कुठेही आपण हे अकाउंट ओपन करू शकतो. हे अकाउंट ओपन करण्यासाठी मिनिमम 250 रुपयापासून आपण सुरू करू शकतो ते मॅक्झिमम 1.5 लाखापर्यंत आपण यामध्ये डिपॉझिट करू शकतो. आणि हे जे अमाऊंट आहे हे इयरली आपल्याला डिपॉझिट करायचं आहे. आणि याचा जो मॅच्युरिटी पिरियड आहे तो अकाउंट ओपनिंग पासून 21 वर्षाच्या नंतर हे अकाउंट मॅच्युअर होणार आहे. याचं जर टॅक्स बेनिफिट्स जर पाहायला गेले तर यामध्ये टॅक्स डिडक्शन मध्ये मॅक्झिमम 1.5 लाखापर्यंत यामध्ये फायदा होऊ शकतो. म्हणजे तुमचं जर इन्कम 10 लाख आहे, 10 लाख मायनस 1,50,000 तर 8,50,000वर तुम्हाला टॅक्स बसणार आहे. आणि यामधून जो मॅच्युरिटी अमाऊंट जेव्हा मॅच्युअर होणार हे सुकन्या समृद्धी अकाउंट आहे, त्याच्या मॅच्युरिटी अमाऊंटवर कोणताही इन्कम टॅक्स लागणार नाही. या योजनेच्या अगेन्स्ट जर आपल्याला कोणतं लोन घ्यायचं म्हटलं तर ते घेता येणार नाही. आणि यामध्ये मिनिमम 5 वर्ष तरी इनिशियली आपल्याला पैसे काढता येणार नाहीत. जर 5 वर्षानंतर जर पैसे काढायचं ठरवलं पण तर गर्ल चाइल्डच्या मेडिकल इमर्जन्सीच्या रिझनवरच आपण हे पैसे काढू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पैसे काढता येणार नाही. याचे जर बेनिफिट्स पाहायला गेलं तर हे मिनिमम आपल्याला 250 रुपये पर इयरने सुरू करता येतं. यामध्ये आपल्याला मॅक्झिमम 1.5 लाखापर्यंत पण डिपॉझिट करता येतं. याचं जर इंटरेस्ट रेट पाहायला गेलं सध्या तर 8.2% आहे 2024 पर्यंत. आणि जेव्हा गर्ल चाइल्ड 10वी पास होते किंवा 18 वर्ष 18 इयर प्लस होते, जर तिचे एज्युकेशन एक्सपेन्सेस साठी जर तिला विड्रॉ करायची असेल पैसे, तर 18 वर्षानंतर किंवा त्यांचे 10वी जेव्हा होणार तेव्हा त्यांना त्यांचं जेवढं डिपॉझिट आहे त्याच्या 50% पर्यंत विड्रॉल करता येते. आणि यामध्ये गॅरंटीड रिटर्न आहे. सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असल्यामुळे यामध्ये टोटल गॅरंटीड रिटर्न्स आहेत. याचा ओव्हरव्ह्यू जर पाहायला गेला, हे अकाउंट कोणासाठी आहे तर हे गर्ल चाइल्डसाठी आहे, ज्यांचं की मॅक्झिमम एज 10 वर्षाच्या आत आहे. या अकाउंटमध्ये आपण मिनिमम 250 रुपये ते मॅक्झिमम 1.5 लाखापर्यंत आपण डिपॉझिट करू शकतो. सध्या 2024 ला 8.2% हा इंटरेस्ट चालू आहे. आणि याचं मॅच्युरिटी ड्युरेशन जर बघितलं तर 21 वर्ष हा आहे. म्हणजे अकाउंट ओपनिंगच्या नंतर 21 वर्षाच्या नंतर हे अकाउंट मॅच्युअर होणार आहे. यामध्ये आपल्याला 15 वर्ष इन्व्हेस्टमेंट करायचे आणि 6 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. जर समजा आपण अकाउंट ओपन केलं, 1-2 इयर आपण पैसे भरले, त्याच्यानंतर जर अकाउंट इनॅक्टिव्ह झालं, म्हणजे आपण 1 वर्ष 2 वर्ष जर यामध्ये पैसे नाही भरले तर तर काय आपण ऍक्टिव्ह करू शकतो नंतर. तर आपण उदाहरणार्थ 2 वर्ष जर आपलं अकाउंट इनॅक्टिव्ह आहे, म्हणजे आपण जर डिपॉझिट नाही केले पैसे, तर दर वर्षाला 50 रुपये एवढा पिनल इंटरेस्ट लागतो. आणि इयरली 250 रुपये जे काही आपलं डिपॉझिट अमाऊंट आहे तेवढं भरायचं. म्हणजे 2 वर्ष जर असेल 50 रुपये पर इयर ने 100 रुपये आणि हे 250 पर इयर, 250 रुपये पर इयर म्हणजे 500 रुपये हे होणार आणि ते 100 रुपये, असं 600 रुपये भरून आपण परत अकाउंट ऍक्टिव्ह करू शकतो. आय होप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेबद्दल जे काही डाऊट्स होते ते समजले असतील. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.